नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण परिसर अभ्यास भाग 2 या पाठ्यपुस्तकातील इयत्ता 5वीच्या पाठ्यपुस्तकातील आज आपण धडा पहिला इतिहास म्हणजे काय. तर आपल्या विषयाचं नाव आहे, परत एक वेळ सांगतोय, परिसर अभ्यास भाग 2 मधील म्हणजेच आपण असे घडलो या पाठ्यपुस्तकातील धडा नंबर पहिला इतिहास म्हणजे काय. तर हा धडा आज आपण शिकत असताना प्रथमतः आपण या धड्यामध्ये काय काय कोणते कोणते घटक पाहणार आहोत याची आपण ओळख करून घेऊया. तर यामध्ये पहिला घटक आहे इतिहास, भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र. घटक दुसरा आहे इतिहासाची शास्त्रीय पद्धत. तिसरा घटक आहे इतिहास आणि आपण. चौथा घटक आहे भूतकाळ आणि भविष्यकाळ. तर हे 4 घटक आपण या पाठामध्ये आज पाहणार आहोत, शिकणार आहोत. तर बघा, इतिहास भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र. पहिला घटक जो आहे तो घटक इतिहास भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र. म्हणजे भूतकाळात ज्या घटना घडून गेलेल्या आहेत या घटनांचं जे काही ज्ञान आहे हे ज्ञान आपल्याला कोणत्या तरी माध्यमातून मिळतं. त्या माध्यमालाच किंवा त्या शास्त्रालाच आपण इतिहास असं म्हणतो. तर गेल्या वर्षी या घटकामध्ये काय आहे हे पाहूया. गेल्या वर्षी 4थ्या इयत्तेत म्हणजे इयत्ता 4थीत आपण ज्यावेळी शिकत होतो त्या इयत्तेमध्ये आपण काय शिकलो. गेल्या वर्षी 4थ्या इयत्तेत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आणि त्यांचे स्वराज्य स्थापनेचे कार्य याचा अभ्यास केला. 4थ्या इयत्तेमध्ये आपण काय शिकलो, तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही चरित्र आहे या चरित्राचा आपण अभ्यास केलेला आहे आणि त्यांचे जे स्वराज्य स्थापनेचं जे कार्य आहे या कार्याचा सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे. त्यांनी गुलामगिरी न पत्करता त्यांनी काय केलं तर स्वतःचं असं स्वराज्य निर्माण केलं होतं. आणि हा जो आपला महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये एकमेव असं योद्धे किंवा एकमेव असे शूरवीर म्हणून शिवाजी महाराजांचं चरित्राकडं पाहिलं जातं. तर गेल्या वर्षी 4थ्या इयत्तेत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आणि त्यांचे कार्य, स्वराज्य स्थापनेचे कार्य याचा अभ्यास केला. शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा काळ म्हणजे आजपासून सुमारे 400 वर्षापूर्वीचा काळ. शिवाजी महाराजांचा जो जन्म आहे तो जन्म जवळपास 16व्या शतकामध्ये झालेला होता. आणि आपण आज जे जीवन जगतो आहोत ते आपण आजचे जीवन हे 21व्या शतकातले जीवन जगत आहोत. म्हणजे जवळपास 400 ते 450 वर्षापूर्वीचा काळ म्हणजे हा शिवाजी महाराजांचा काळ आहे. म्हणजे पाठीमागचा काळ 450 वर्षापूर्वीचा जो काळ आहे तो काळ म्हणजेच शिवाजी महाराजांचा काळ होता. यालाच आपण 400 वर्ष जुना किंवा 400 वर्षापूर्वी होऊन गेलेला काळ असेही म्हणू शकतो. यालाच आपण काय म्हणू शकतो तर 400 वर्षापूर्वीचा जो काळ आहे तो काळ आपण त्याला म्हणू शकतो. किंवा यालाच आपण 400 वर्ष जुना किंवा 400 वर्षापूर्वी होऊन गेलेला काळ असेही म्हणू शकतो. आपण व्यवहाराच्या सोयीसाठी काळाच्या वेगवेगळ्या पद्धतीने भाग पाडत असतो. आपण म्हणजे व्यवहाराच्या सोयीसाठी म्हणजे काय तर आपण बऱ्याचदा काही घटना, काही प्रसंग सांगत असतो आणि हे घटना, हे प्रसंग सांगत असताना किंवा एक आपली वडीलधारी व्यक्ती असेल, घरात आजोबा असतील, वडील असतील किंवा नातेवाईक असतील तर ते आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगत असतात. आणि त्या गोष्टी सांगत असताना त्यांनी एक व्यवहाराची सोय म्हणजे आपल्याला समजावं की ही घटना कोणत्या काळातली आहे हे समजण्यासाठी त्यांनी काय केलेलं असतं तर वेगवेगळे काळाचे भाग पाडलेले असतात म्हणजे काय तर
काळाची वेगवेगळ्या पद्धतीनं विभागणी केलेली असते. विभागणी करणे म्हणजे वेगवेगळे भाग, वेगवेगळे पार्ट पाडणे. म्हणजेच काळ हा सबंध म्हणजे एक सलग असा चालूच आहे. मात्र ज्यावेळी एखादा प्रसंग सांगायची वेळ येते, की आजोबा आपल्याला एखादा प्रसंग सांगत असतात, की आमच्या वेळी शाळेत जाताना आम्हाला खूप चालत जायला लागत होतं आणि त्या काळी आम्हाला म्हणजे सर्व विषयांसाठी सेपरेट वह्यासुद्धा मिळत नव्हत्या किंवा 2 विषयांसाठी आम्ही एक वही वापरत होतो आणि त्यावेळी शिक्षा म्हणजे हे जी उदाहरणं आपण बघतो, ते उदाहरणाची जी सुरुवात आजोबा करतात, ते काय म्हणतात तर आमच्या काळामध्ये, म्हणजे तो काय झाला तर त्यांचा तो काळ झाला. त्यांच्या काळातली ती शाळा किंवा त्यांच्या काळातलं ते जीवन जे आहे ते त्यांनी आपल्याला गोष्टी रूपात सांगितलेलं असतं. त्याचबरोबर आपले वडीलसुद्धा आपल्याला बऱ्याच त्यांचे अनुभव, त्यांचे प्रसंग, त्यांच्या आठवणी सांगत असतात. ते सुद्धा म्हणतात की मला परीक्षेमध्ये जर पास झालो किंवा परीक्षेमध्ये मी जर नंबर काढला तर मला तुझ्या आजोबांनी म्हणजे माझ्या वडिलांनी एक सायकल घ्यायचं प्रॉमिस केलं होतं किंवा कबूल केलं होतं. आणि ज्यावेळी मी 10वी पास झालो त्यावेळी मला कॉलेजला जाण्यासाठी वडिलांनी सायकल घेऊन दिली. हे सगळं मी माझ्या काळामध्ये अनुभवलेलं आहे. म्हणजे हा काय झाला तर हे जे उदाहरण आपण बघितलं, हे उदाहरण बघत असताना सुद्धा आपले वडीलसुद्धा आपल्याला काय सांगत असतात, की आमच्या काळामध्ये काय घटना घडल्या. म्हणजे की इथं जो काळ आहे, या काळाचं काय झालेलं आहे, वेगवेगळे भाग पाडलेले आहेत किंवा वेगवेगळे भाग पडत आहेत. म्हणजे की आजोबांचा अनुभव सांगत असताना त्यांचा काळ म्हणून सांगत असतात. वडिलांचा अनुभव सांगत असताना त्यांचा काळ म्हणून सांगत असतात. उद्या तुम्ही सुद्धा मोठे व्हाल आणि त्यावेळी सांगाल, की आमच्या काळातसुद्धा एक असा महाभयानक रोग आला, की आमच्या काळामध्ये आम्ही घर बसल्या ऑनलाईन क्लास अटेंड करू शकत होतो किंवा आम्ही मोबाईलवरती शिक्षण घेत होतो. तर हा जो आपला काळ आहे, या काळाचे आपण काय केलेले आहे तर व्यवहाराच्या सोयीसाठी वेगवेगळे भाग पाडलेले आहेत. तर बघा कसे आहेत ते भाग. आत्ता थोड्या वेळापूर्वी, थोड्या वेळानंतर किंवा आज, काल, उद्या किंवा यावर्षी, पुढील वर्षी इत्यादी शब्दप्रयोग करताना आपल्या नकळत आपल्या मनातल्या मनात काळ मोजत असतो. आपण काय करत असतो तर आपण एखादी घटना, एखादा प्रसंग किंवा काही गप्पा मारत असताना आपण काय म्हणत असतो, की आत्ता ताबडतोब या क्षणाला असं झालं किंवा थोड्या वेळापूर्वी मोठं वादळ येऊन पाऊस पडला किंवा थोड्या वेळानंतर पाऊस पडल्यामुळं गार हवा, वातावरण सगळं गार झालं, हवेमध्ये गारवा पसरला किंवा आज संध्याकाळी भरपूर उकडेल. काल अजिबातच पाऊस नव्हता. उद्या कदाचित पाऊस पडेल किंवा यावर्षी कोरोनामुळं शाळा आमची सुरू होते की नाही किंवा पुढील वर्षी ज्यावेळी मी शाळेत जाईन त्यावेळी खूप खूप धमाल करीन इत्यादी शब्दप्रयोग आपण काय करत असतो. हे जे शब्दप्रयोग आहे ते शब्दप्रयोग आपण काय करतो तर वेगवेगळ्या वाक्यांमध्ये वापरत असतो आणि हे शब्द वापरत असताना आपल्या कळत आपण काय करत असतो तर मनातल्या मनात काळ मोजत असतो. तर काय करत असतो मनातल्या मनात आपण काळाचं जे आहे ते मोजणं सुरूच असतं आपलं. यामध्ये आत्ता, आज, यावर्षी इत्यादी शब्दांनी लक्षात येणारा काळ म्हणजे वर्तमान काळ. म्हणजे काय तर वर्तमान काळ म्हणजे काय तर चालू जो काळ आहे, आपण जो आत्ता ऑनलाईन हा व्हिडिओ पाहतो आहे, हा काय आहे सध्याचा आपला वर्तमान काळ आहे. आत्ता, आज, यावर्षी इत्यादी शब्दांनी काय लक्षात येतं तर इत्यादी शब्दांनी वर्तमान काळ लक्षात येतो. थोड्या वेळापूर्वी, काल किंवा गेल्या वर्षी महाभयानक असा महापूर येऊन गेला आपण म्हणतो
तर इत्यादी जे शब्दप्रयोग आहेत या शब्दप्रयोगावरून आपल्या काय लक्षात येतं, तर हे जे शब्द आहेत हे शब्द आपल्याला भूतकाळ दर्शवत असतात. तर थोड्या वेळानंतर, उद्या, पुढील वर्षी इत्यादी शब्दांनी भविष्यकाळ समजतो. म्हणजे काय आपल्याला समजतो, तर भविष्यकाळ समजत असतो. थोड्या वेळापूर्वी उद्या, पुढील वर्षी किंवा थोड्या वेळानंतर हे जे शब्द आहेत या शब्दावरून आपल्याला काय समजतं, की ही भविष्यात घडणारी गोष्ट आहे. थोड्या वेळानंतर कदाचित गार हवा सुटेल किंवा उद्या भयंकर असा पाऊस पडेल. पुढील वर्षी कोरोनासारखा रोग येईलच असं काही सांगता येत नाही. तर हे काय झालं, तर एक भविष्य झालं. म्हणजेच याला आपण काय म्हणतो, तर भविष्यकाळ असं म्हणतो. निघून गेलेला क्षण हा भूतकाळ असतो. म्हणजे की आपण जे अनुभव घेऊन झालेले असतात, तो अनुभव घेऊन झालेला जो काळ असतो त्यालाच आपण काय म्हणतो, भूतकाळ म्हणतो. तर आत्ताचा चालू क्षण आहे हा चालू क्षण वर्तमान काळ असतो. हा आत्ताचा जो काळ चालू आहे हा काळ कोणता काळ चालू आहे, तर वर्तमान काळ चालू असतो. भविष्य काळ हा अजून यायचा असतो. भविष्यकाळ काय व्हायचा असतो, तर अजून यायचा असतो. भूतकाळात अनेक घटना घडून गेलेल्या असतात. भूतकाळामध्ये काय झालेले असतं, तर अनेक घटना घडून गेलेल्या असतात. उदाहरणार्थ, आज आपले वय 10 वर्ष असेल तर आपल्या जन्माची घटना भूतकाळात 10 वर्षापूर्वी घडली असा त्याचा अर्थ होईल. म्हणजे काय, तर इथं उदाहरण दिलं आहे की आज जर आपलं वय 10 वर्ष, काही विद्यार्थ्यांचं वय 11 वर्ष असेल किंवा काही विद्यार्थ्यांचं वय 12 वर्ष असेल, तर त्यांचा जो जन्म आहे आजपासून 10 वर्ष अगोदर किंवा 11 वर्ष अगोदर किंवा 12 वर्ष अगोदर जो त्यांचा जन्म झालेला आहे, ही जी घटना आहे ही घटना भूतकाळामध्ये 10 वर्षापूर्वी, 11 वर्षापूर्वी किंवा 12 वर्षापूर्वी घडलेली होती असं इथं म्हणता येईल. तर या उदाहरणावरून तर बघा, त्याचप्रमाणे 10 वर्षांनी म्हणजे भविष्यकाळात आपले वय 20 वर्ष असेल. आपल्या म्हणजेच काय म्हटलेलं आहे, तर आजपासून 10 वर्षापूर्वी आपली जर जन्माची घटना असेल तर आपण भूतकाळामध्ये जन्म घेतलेला आहे आणि भविष्यकाळामध्ये आपलं वय किती वर्ष असेल, तर 20 वर्ष किंवा 21 वर्ष किंवा 22 वर्ष असं असणार आहे. तर याचबरोबर पुढं म्हटले बघा, आपल्या जन्मदिवसापासून आजपर्यंतचा म्हणजे निघून गेलेला काळ हा आपला म्हणजे एका व्यक्तीच्या आयुष्यातील भूतकाळ होय. आपला जो जन्मदिवस आहे, आपल्या या जन्मदिवसापासून आत्तापर्यंतचा म्हणजे निघून गेलेला जो काळ आहे हा आपला म्हणजे एका व्यक्तीच्या आयुष्यातील भूतकाळ होय. म्हणजे आपल्या जन्मदिवसापासून आजपर्यंत म्हणजे जो काळ निघून गेला, जो आपण काळ अनुभवलेला आहे, हा काळ निघून जाण्याला किंवा अनुभवण्याला आपला तो भूतकाळ आपण असं म्हणतो. भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात. इतिहास कशाला म्हणतात, तर भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात. आता बघूया या पाठातील दुसरा घटक, इतिहासाची शास्त्रीय पद्धत. इयत्ता 3री व इयत्ता 4मध्ये परिसर अभ्यास या विषयाच्या पाठ्यपुस्तकात आपल्याला वेगवेगळ्या शास्त्रांची ओळख झालेली आहे. काय म्हटलेलं आहे, तर इयत्ता 3मध्ये व इयत्ता 4मध्ये परिसर अभ्यास या विषयाच्या पाठ्यपुस्तकात म्हणजे की परिसर अभ्यासाचं जे पुस्तक आहे या पुस्तकाद्वारे आपल्याला काय समजलं, तर वेगवेगळ्या शास्त्रांची ओळख झालेली आहे. कोणताही पुरावा प्रत्यक्ष प्रयोगाच्या कसोट्यांवर पुन्हा पुन्हा तपासून पाहता येणे हे या सर्व शास्त्राचे वैशिष्ट्य असते. प्रत्यक्ष जो पुरावा आहे हा प्रत्यक्ष पुरावा जो आहे किंवा कोणताही पुरावा प्रत्यक्ष प्रयोगाच्या कसोट्यांवर
म्हणजे कोणताही पुरावा जो असेल आपल्या जवळ, तो पुरावा वेगवेगळ्या प्रयोगांच्या कसोट्यांवर, म्हणजे की त्याची वेगवेगळ्या पद्धतीनं काय करायची तर तपासणी करायची, पुन्हा तपासणी करायची. आणि तो तपासून पाहत असताना हे या सर्व शास्त्राचे वैशिष्ट्य असते असं म्हटलेलं आहे. म्हणजे की आपल्याला एखाद्या गोष्टीचा शोध घ्यायचा असेल तर ती वेगवेगळ्या कसोट्यांच्या आधारावरती ती गोष्ट चेक करायची, तपासायची आणि त्यामधून त्या शास्त्राचा अभ्यास करायचा, हे या शास्त्राचं वैशिष्ट्य आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत असे म्हणतात. तर काय म्हटलेलं आहे तर प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर, म्हणजे की वेगवेगळ्या पद्धतीनं काय करायचा, तपासून बघायचा आणि तो विश्वास ठेवण्याजोगा आहे का किंवा नाही हे ठरवण्याची जी पद्धत आहे, या पद्धतीलाच काय म्हटलेलं आहे तर शास्त्रीय पद्धत असे म्हटलेलं आहे. तर पुढं काय दिलं आहे तर आपल्या जन्मापासून अनेक गोष्टी आपल्याला माहीत नसतात. आपला जो जन्म झालेला असतो तो एक आपला लहान बालक म्हणून जन्म झालेला असतो आणि आपल्याला त्यावेळी फारसं काही समजत नसतं. आपण फार लहान असतो, त्यामुळं आपल्याला फार काही समजत नसतं. आणि मग अशा वेळी काय होतं तर आपल्याला घरातील मंडळी काय म्हटले बघा पुढं, आपल्या जन्मापासूनच्या अनेक गोष्टी आपल्याला माहीत नसतात. असे असले तरी आजी आजोबा, आई वडील इत्यादी माणसे आपल्या लहानपणच्या गमतीच्या गोष्टी सांगत असतात. काय करत असतात, आपल्या आजी आजोबा, आई वडील काय करत असतात तर आपण लहानपणी कशा गमती करत होतो, काय काय मजा करत होतो हे आपल्याला गोष्टी रूपात सांगतात. त्या गोष्टी त्यांच्या आठवणीत असतात. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी काय झालेलं असतं तर त्यांच्या आठवणीत असतात. एकाच गोष्टीची आठवण वेगवेगळी व्यक्ती सांगतात. आता एक घटना आपली घडली असेल, काहीही आपण खेळत असू किंवा रांगत असू, तर ते खेळत असताना किंवा रांगत असतानाची जी काही आठवण आहे, हा जो प्रसंग आहे, हा प्रसंग घरातले सगळे व्यक्ती बघत असतात. मात्र प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं ज्यावेळी सांगायला चालू करतं त्यावेळी काय होतं तर त्या गोष्टी त्यांच्या आठवणीत असतात. एकाच गोष्टीची आठवण वेगवेगळ्या व्यक्ती सांगतात, तेव्हा त्यांच्या सांगण्यात थोडाफार फरक असू शकतो. तर त्यावेळी काय होऊ शकतं तर एकच गोष्ट सगळ्यांनी बघितलेली असते आणि ते प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं ती गोष्ट सांगत असतात. त्यावेळी काय होतं त्याच्यामध्ये तर थोडाफार फरक पडलेला असतो सांगण्यामध्ये. आणि मग काय होतं तर अशा वेळेस नेमके बरोबर कोणते असा प्रश्न आपल्याला पडतो. तर आपल्याला काय वाटतं आपल्या मनाला तर हे जे सांगताहेत यातलं नेमकं खरं कोणतं ठरवायचं, हे आपल्याला असा प्रश्न पडतो. तर नेमके बरोबर कोणते हे ठरवण्यासाठी सांगितल्या गेलेल्या गोष्टीची बारकाईने तपासणी करावी लागते. म्हणजे की आपण काय करतो तर विचार करत करत काय करतो तर हे ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत या गोष्टींचं आपण बारकाईनं तपासणी करायला सुरुवात करतो. आणि मग तपासणी करत असताना आपल्याला काय होतं पुढं, भूतकाळातील घटना पुन्हा जशाच तशा घडवून आणण्याचा प्रयोग करणे शक्य नसते. म्हणजे की ह्या गोष्टी ज्यावेळी आपण तपासून बघतो त्यावेळी आपल्याला त्या गोष्टीमधील जो काही क्रम आहे तो हळूहळू आपल्या लक्षात येतो आणि मग ती गोष्ट कशी कुणी बघितली आणि कशी सुरुवात झाली, कसं त्याचा शेवट झाला, हे आपल्याला मग लक्षात हळूहळू येतं. तर पुढं म्हटलंय भूतकाळातील घटना, भूतकाळात ज्या घडून गेलेल्या घटना आहेत त्या पुन्हा जशाच्या तशा घडवून आणण्याचा प्रयोग करणे शक्य नसते. म्हणजे त्या परत आहे अशा उभ्या करणं किंवा घडवून आणणं, ते प्रसंग, तो प्रयोग, ते काही शक्य नसतं. त्यामुळे इतिहास मांडण्याची पद्धत इतर शास्त्रापेक्षा वेगळी आहे. त्यामुळं काय आहे, इतिहास मांडण्याची पद्धत इतर शास्त्रापेक्षा थोडीशी वेगळी आहे. असे असले तरी
त्यातील पुरावा शोधण्यासाठी, तपासण्यासाठी आणि जुळवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचाच उपयोग केला जातो. तर काय म्हटले, तर इतिहास मांडण्याची पद्धत इतर शास्त्रापेक्षा वेगळी आहे असे असले तरी त्यातील पुरावा शोधण्यासाठी, त्यामध्ये जे काही पुरावे आहेत हे पुरावे शोधण्यासाठी, तपासण्यासाठी आणि त्यांची जी जुळवाजुळव आहे ते जुळवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचाच उपयोग केला जातो. म्हणजे हे सगळं करायला सुद्धा परत एक शास्त्रीय पद्धत आहे. या शास्त्रीय पद्धतीचाच उपयोग केला जातो असं या ठिकाणी म्हटले. त्यासाठी आवश्यकता असेल तर इतर शास्त्रांची मदत घेतली जाते. तर त्यासाठी काय केलं जातं, तर त्यासाठी इतर शास्त्रांची जर आवश्यकता असेल तर त्यांची मदत घेतली जाते. हे विचारात घेऊन इतिहास हे एक शास्त्र आहे असे म्हटले जाते. ह्या सर्व बाबींचा विचार करून, म्हणजे की वेगवेगळ्या शास्त्रांची सुद्धा आपल्याला मदत घ्यायची आहे किंवा एखादा पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर पुन्हा तपासून पाहायचं आहे, हे सगळं गृहीत धरून इथं काय केलेलं आहे, तर ह्या सर्व गोष्टी विचारात घेऊन इतिहास हे एक शास्त्र आहे असे म्हटले जाते. इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही. तर गाळेल जागाला सुद्धा हा प्रश्न पडतो की इतिहास हा केवळ कल्पनेच्या आधाराने लिहिला जात नाही. म्हणजेच काय, तर आपण एखादी कल्पना केली आणि त्या कल्पनेच्या आधारे आपण इतिहास लिहू शकतोय का, तर आपण इतिहास लिहू शकत नाही. तर आपण एखादं कल्पनात्मक ग्रंथ, पुस्तक लिहू शकतो, परंतु इतिहास मात्र लिहू शकत नाही. इतिहास हा घडून गेलेला काळ असतो आणि त्या काळ हा अनुभवलेला असतो, त्यामुळं तो कल्पनेच्या आधारावर लिहिला जात नाही असे या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर खाली काही ठिकाणी बघा, त्या काळातील पाठ्यपुस्तकामध्ये काही ठिकाणी बघा चित्र दाखवले. तर इतिहास किंवा ऐतिहासिककालीन जी भांडी आहेत ती भांडी किंवा शिवाजी महाराजांचा जो काळ आहे किंवा इतिहासातील आणि जे काही काळ होऊन गेले त्या काळामधली जी काही वेगवेगळी नाणी आहेत त्या नाण्यांची सुद्धा इथं चित्र स्वरूपात मांडणी केलेली आहे. त्याचबरोबर ताम्रपट, म्हणजे की तांब्याचा धातू असतो आणि या तांब्याच्या धातूवरती काहीतरी आशय, काहीतरी मजकूर लिहिलेला असतो आणि हा मजकूर त्या तांब्याच्या धातूच्या पत्र्यावरती लिहून किंवा कोरून तो काय केलेला असतो, तर संग्रही ठेवलेला असतो किंवा बक्षीस स्वरूपात दिलेला असतो. तर बघा, ग्रंथ व हस्तलिखिते, तर जे काही ग्रंथ होऊन गेले, आता ज्ञानेश्वर महाराज आहेत किंवा ज्ञानेश्वर माऊली आहेत, यांनी काय केलं, तर 16व्या वर्षी भगवद्गीता ही मराठीमध्ये लिहिली आणि त्याला ज्ञानेश्वरी असं आपण म्हणतो. तर हा ग्रंथ किंवा हे जे त्यांनी हातानं लिहिलं हे हस्तलिखित आहे. हे जसे ग्रंथ आहेत ज्ञानेश्वरीसारखा किंवा काय, तर हे जे ग्रंथ आहेत हे ग्रंथ किंवा हस्तलिखिते यांचं सुद्धा या ठिकाणी चित्र स्वरूपात मांडणी केलेली आपल्याला दिसते आहे. प्राचीन वस्तू, वास्तू, काय म्हटले, प्राचीन वस्तू, वास्तू, शिल्पे, भांडी, नाणी, कोरीवलेख, ताम्रपट, ग्रंथ, हस्तलिखिते, लोकांच्या स्मरणात असलेल्या कथा, कहाण्या, लोकगीते इत्यादींना इतिहासाची साधने असे म्हणतात. तर जे काही प्राचीन वस्तू आहेत, प्राचीन वस्तू म्हणजे की त्या काळामधली जी काही भांडी आहेत किंवा त्या काळामधले ज्या काही वेगवेगळ्या वस्तू आहेत किंवा त्या काळामधील त्यांची हत्यारं, शस्त्र जी आहेत, ह्या शस्त्रांनाच त्या काळातील प्राचीन वस्तू असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर वास्तू, वास्तू म्हणजे काय, तर वास्तू म्हणजे इमारत. जसं की आपलं घराची ज्यावेळी वास्तुशांती असते, पूजा असते, त्यावेळी आपण काय म्हणतो, तर आमच्या घराची उद्या वास्तुशांती आहे. मग वास्तू म्हणजे काय, तर इमारत किंवा घर किंवा एखादं मंदिर. तर या मंदिराला किंवा या घरांना किंवा या निवारा करण्याच्या ठिकाणाला आपण काय म्हणतो,
तर वास्तू असं म्हणतो आहोत. शिल्पे म्हणजे काय, तर पूर्वीच्या काळी दगडावरती बरंच शिल्पकाम केलेलं असायचं. काही नक्षी किंवा काही त्याच्यामध्ये कोरलेलं असायचं. यालाच आपण काय म्हणतो आहोत, तर शिल्प असं म्हणतो आहोत. तर बघा, बरेच विद्यार्थी कोल्हापूरला अंबाबाईच्या मंदिरामध्ये गेले असाल, महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये गेला असाल आणि त्यावेळी ते मंदिर पाहत असताना तुम्ही त्या मंदिराचा जो परिसर फिरता, त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की त्या मंदिरावरती सुद्धा बरंच शिल्पकाम केलेलं आहे आणि हे शिल्पकाम आपल्या महाराष्ट्रातील आणि भारतातील एक उत्कृष्ट नमुना म्हणून आहे. तर असं हे शिल्पकाम. त्याचबरोबर भांडी म्हणजे काय, पूर्वीच्या काळातील जी भांडी होती ती पूर्वीच्या काळातील भांडी कशी होती, तर वेगवेगळ्या धातूंची अशी होती. काही चांदीची भांडी होती, काही सोन्याची भांडी होती, काही तांबे या धातूची भांडी होती, तर काही पितळेची भांडी होती. तर अशा वेगवेगळ्या धातूंची भांडी पूर्वीच्या काळामध्ये होती. त्याचबरोबर नाणी. तर पूर्वीच्या काळी नाणीसुद्धा वेगवेगळ्या धातूपासून बनवलेली असायची. त्यामध्ये तांब्याची नाणी, पंचधातूची नाणी किंवा सोन्याची नाणी किंवा त्याचबरोबर चांदीची नाणी, अशी वेगवेगळी नाणीसुद्धा पूर्वीच्या काळामध्ये असायची. त्याचबरोबर कोरीव लेख. तर बऱ्याचदा आपण वेगवेगळे मंदिरं फिरतो. आपल्या नागठाणीमधील सुद्धा नागेश्वराचं जे मंदिर आहे, या मंदिरावरती सुद्धा आपल्याला काही दगड असे पाहायला मिळतात की त्या दगडांवरती काहीतरी कोरीव काम पूर्वीच्या लोकांनी केलेलं असतं. तर हे कोरीव काम म्हणजे त्या काळातील, पूर्वीचा जो काळ आहे या काळातील एक भाषा असते आणि त्या भाषेमध्ये त्यांनी काहीतरी मजकूर किंवा त्या मंदिराचा जो इतिहास आहे तो इतिहास लिहिलेला असतो. तसंच बघा, इतिहासामध्ये आता आपण ज्यावेळी महालक्ष्मी मंदिरामध्ये जातो कोल्हापूरच्या, किंवा कोल्हापूर जिल्ह्यातीलच खिद्रापूर नावाचं एक गाव आहे. त्या गावामध्ये एक शंकराचंच मंदिर आहे फार मोठं, आणि त्या मंदिरावरती सुद्धा बघा प्रचंड असं चांगलं शिल्पकाम केलेलं आहे. त्याचबरोबर या मंदिराच्या बाजूलाच कोरीव लेखसुद्धा आहे की हे जे मंदिर आहे ते कसं उभारलं आणि ते उभारत असताना कसं कोणत्या लोकांनी कष्ट केलं हे सुद्धा त्या कोरीव लेखामध्ये लिहिलेलं आहे. मात्र ते आपण वाचू शकतो का, तर ते आपण वाचू शकत नाही. कारण ती जी भाषा आहे ती पूर्वीच्या काळातील भाषा आहे, मोडी लिपी आहे, आणि ते आपल्याला मोडी लिपीचं ज्ञान नसल्यामुळं आपण ते वाचू शकत नाही. परंतु ज्यावेळी आपण मोडी लिपी शिकतो त्यावेळी मात्र ते आपल्याला सहज वाचता येणं शक्य आहे. त्याचबरोबर बघा, ताम्रपट म्हणजे काय, तर ताम्रपट म्हणजे तांब्याचा असा एक पत्रा असतो किंवा एखादा असा, आपली जी वही असते, गृहपाठाची वही आपण घालतो, त्या गृहपाठाच्या वहीच्या आकाराचा एक तांब्याचा पत्रा असतो आणि त्या पत्र्यावरती काहीतरी मजकूर किंवा काहीतरी 4 ओळीमधचा आशय असा लिहिलेला असतो आणि तो आशय ताम्रपट म्हणून वापरला जातो. तर पूर्वीच्या काळामध्ये भारत देश आपला स्वतंत्र होत असताना ज्या लोकांनी भारत देश स्वतंत्र होण्यामध्ये मोलाची कामगिरी केली किंवा मोलाचं जे काही योगदान दिलं, त्या योगदानाबद्दल भारत सरकारनं त्या लोकांचा सन्मान म्हणून ताम्रपट दिलेले आहेत. तर सन्मानाप्रित्यर्थ किंवा एखाद्या व्यक्तीला सन्मान म्हणून हे ताम्रपट दिले गेले जातात. तर ग्रंथ म्हणजे काय, तर पूर्वीच्या काळी किंवा जे काही कथा आहेत किंवा गोष्टी स्वरूपात जी काही माहिती आहे ती माहिती एक पुस्तक स्वरूपात असणं, यालाच आपण काय म्हणतो, तर ग्रंथ असं म्हणतो. आता काही ग्रंथ हे लिहिलेले असतात, काही ग्रंथ हे छापले गेलेले असतात. तर जे छापले गेलेले असतात ते ग्रंथच असतात, परंतु जे ग्रंथ हाताने लिहिलेले असतात त्याला मात्र काय म्हणतात, हस्तलिखिते असं म्हणतात. तर आपण हे वेगवेगळे जे शब्द आलेत वर,
ते सगळे शब्दाचा आपण अर्थ या ठिकाणी पाहिलेला आहे. लोकांच्या स्मरणात असलेल्या कथा, कहाण्या, लोकगीते इत्यादींना इतिहासाची साधने असे म्हणतात. लोकांच्या ज्या आठवणीत असतात, काही गोष्टी असतात, काही कहाण्या असतात, काही गीतं असतात, तर या गाण्यांना किंवा या कथांना, या कहाण्यांना म्हणजेच या गोष्टींना काय म्हटलेलं आहे, तर इतिहासाची साधनं असे म्हटलेलं आहे. तर या साधनांचे भौतिक, लिखित आणि मौखिक असे 3 प्रकार पडतात. ही जी इतिहासाची साधनं आहेत या साधनांचे किती प्रकार पडतात, तर या इतिहासाचे साधनांचे 3 प्रकार पडतात. पहिला भौतिक, दुसरा लिखित, तिसरा मौखिक असे 3 प्रकार पडतात. भूतकाळात नेमके काय आणि कसे घडले याचा शोध घेण्यासाठी या साधनामधून मिळणाऱ्या पुराव्यांच्या खरे खोटेपणाची कसून तपासणी केली जाते. तर काय म्हटले, तर परत बघा, भूतकाळात नेमके काय घडले, ते कसे घडले याचा शोध घेण्यासाठी या साधनामधून मिळणारे जे पुरावे आहेत या पुराव्यांचे खरे खोटेपणाची म्हणजे की तो खरा पुरावा आहे का की खोटा आहे याचं काय केलं जातं, तर कसून म्हणजे काय, तर वेगवेगळ्या पद्धतीनं अगदी त्याची सत्यता पटेपर्यंत कसून तपासणी केली जाते. म्हणजेच ते खरं आहे का की खोटं आहे हे जोपर्यंत आपल्याला निष्पन्न होत नाही म्हणजे की स्पष्ट होत नाही तोपर्यंत त्याची काय केली जाते, तर कसून तपासणी केली जाते. कसोटीला उतरलेल्या पुराव्यांच्या आधारे भूतकाळातील घटना क्रमवार जुळवून इतिहासाची मांडणी केली जाते. तर इतिहासाची मांडणी करत असताना काही कसोट्या आहेत. या कसोटीला उतरलेले जे पुरावे आहेत या पुराव्यांच्या आधारे त्या ज्या घटना असतात या घटनांचं काय केलेलं असतं, तर या भूतकाळात घडलेल्या घटनांची एक क्रमवार जुळवणी केली जाते आणि क्रमवार जुळवणी करून इतिहासाची मांडणी केली जाते. आणि हीच त्याची शास्त्रीय पद्धत होय. हीच काय आहे, तर त्याची शास्त्रीय पद्धत आहे. तर तिसरा घटक आपण बघतो इतिहास आणि आपण. तर या घटकामध्ये आपण काय पाहणार आहोत, तर इतिहास आणि आत्ताचा जो काळ आहे या काळाबद्दल आपण जे काही फरक आहेत हे फरक जाणून घेणार आहोत. शास्त्राच्या अभ्यासामुळे आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. शास्त्र जे आहे हे शास्त्र म्हणजे काय, तर एक ठराविक ठरलेला जो साचा आहे या साच्यालाच किंवा ठराविक घडलेल्या ज्या घटना आहेत, गोष्टी आहेत किंवा नियम आहेत यालाच आपण काय म्हणतो, तर शास्त्र म्हणतो. तर या शास्त्राच्या अभ्यासामुळे आपल्याला अनेक प्रश्नांची काय मिळतात, तर उत्तरं मिळतात. तर पुढे एक उदाहरण आहे ते बघूया. पर्यावरणशास्त्र ज्याप्रमाणे पर्यावरणाची हानी, प्रदूषण यासारखे प्रश्न आणि त्यावरचे उपाय याचा अभ्यास करते, त्याचप्रमाणे प्रत्येक शास्त्र आपापल्या विषयाचा अभ्यास करते. आता उदाहरणामध्ये एक शास्त्र दिले पर्यावरणशास्त्र. ह्या शास्त्रामध्ये काय म्हटलंय, तर ज्याप्रमाणे पर्यावरणाची हानी होते म्हणजे की पर्यावरणाचं जे काही नुकसान होतं ते नुकसान किंवा एक वेगळ्या पद्धतीचं प्रदूषण होतं हे प्रदूषण यासारखे प्रश्न आणि त्यावरचे जे उपाय असतात म्हणजे की अशा ज्या समस्या उद्भवतात, प्रश्न उद्भवतात ते प्रश्न आणि त्यावर सुचवले जाणारे उपाय असतात. या उपायांचा जो आपण अभ्यास करतो या अभ्यास करण्याच्या पद्धतीला किंवा या अभ्यास करण्याच्या शास्त्रालाच आपल्याला या विषयाचा अभ्यास करणे शक्य होतं. तर इतिहास भूतकाळातील घटनांचा अभ्यास करतो. इतिहास काय करतो, तर पर्यावरणशास्त्र जसं पर्यावरणाचा अभ्यास करतं तसंच इतिहास हे काय करतं, तर इतिहास काय करतं, तर भूतकाळातील घटनांचा अभ्यास करतो. तर या ठिकाणी तर काय म्हटले, तर इतिहास भूतकाळातील घटनांचा अभ्यास करतो असं म्हटलेलं आहे. तर पुढं माणसाच्या व्यक्तिगत किंवा सामूहिक कृतीच्या
परिणामातून मानवी समाजाच्या प्रगतीसाठी पोषक किंवा हानिकारक वातावरण निर्माण होत असते. तर यामधून काय होत असतं, तर माणसाचं जे व्यक्तिगत जीवन आहे, म्हणजे की वैयक्तिक स्वतःचं जे आयुष्य आहे, या स्वतःच्या आयुष्यावर किंवा आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या सामूहिक कृतीच्या परिणामातून, म्हणजे की आपल्या वैयक्तिक जे आयुष्य आहे या वैयक्तिक गोष्टीमधून किंवा सामूहिक जी कृती आहे या सामूहिक कृतीतून काय होतं, तर याचे जे परिणाम आहेत याच्या परिणामातून मानवी समाजाच्या प्रगतीसाठी पोषक किंवा हानिकारक वातावरण निर्माण होत असते. म्हणजेच आता आपण असं गोष्ट लक्षात घेऊया की म्हणजे की आता महारोग आलाय कोरोना, तर या कोरोनामध्ये प्रत्येक व्यक्तीची काय जबाबदारी आहे, तर प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी अशी आहे की त्यानं दररोजच्या दररोज व्यवस्थित आपली स्वच्छता केली पाहिजे. त्याचबरोबर व्यवस्थित वारंवार हात धुतले पाहिजेत आणि बाहेर पडताना किंवा घरात आवश्यकतेनुसार मास्क वापरला पाहिजे. हे जसं आपण आपली वैयक्तिक काळजी घेऊ शकतो, तसंच आपण समाजात सुद्धा वावरत असताना आपल्या समाजामध्ये सुद्धा आपण काय केलं पाहिजे, तर आपल्या समाजामध्ये आपण वावरत असताना आपण सुद्धा मास्क वापरला पाहिजे. आपण जर मास्क वापरला तर ही काय झाली, तर सुरुवातीला आपली वैयक्तिक बाब झाली आणि समाजामध्ये आपण जर फिरत असू तर त्यावेळी ही समाजाच्या दृष्टीनं काय झाली, तर पोषक गोष्ट झालेली आहे. म्हणजेच की काय होईल, तर यामधून रोगाचा जो प्रादुर्भाव आहे तो प्रादुर्भाव म्हणजे की त्याची जी लागण आहे ती आपल्या स्वतःला होणार नाही आणि आपल्यामुळे दुसऱ्या कुणाला होणार नाही. हे जसं उदाहरण आपण बघितलं कोरोना या रोगाचं, तर इथं हे पूर्णपणे लागू होतंय की काय म्हटले, माणसाचे जे व्यक्तिगत आयुष्य आहे हे व्यक्तिगत आयुष्य किंवा सामूहिक कृती किंवा त्यानं समाजामध्ये केलेली जी कृती असते त्या कृतीच्या परिणामातून मानवी समाजाच्या प्रगतीसाठी पोषक किंवा हानिकारक वातावरण निर्माण होत असते, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होत असतो. म्हणजे की आता हेच उदाहरण जर पाहायचं म्हणलं तर निर्माण होत असतो. तर हेच उदाहरण आपण पाहायचं झालं तर बघा, की आपण मास्क वापरणं किंवा आपली स्वतःची स्वच्छता नाही राखली तर आपल्याला काय होईल, तर वेगवेगळे रोगसुद्धा, म्हणजे कोरोनाच नाही पण दुसरे कोणतेही रोग आपल्याला होऊ शकतील आणि त्यामुळं काय होईल, तर आपल्या स्वतःचं आरोग्य तर धोक्यात येईलच, परंतु आपल्या जे संपर्कात येणारे जे लोक आहेत त्यांचं सुद्धा आरोग्य आपण काय करतो आहोत, तर धोक्यात आणत आहोत. हे जसं उदाहरण कोरोनाचं पाहिलं ते सुद्धा इथं कसं लागू होते ते बघूया. माणसाचं जे व्यक्तिगत किंवा सामूहिक कृतीच्या परिणामातून मानवी समाजाच्या प्रगतीसाठी पोषक किंवा हानिकारक वातावरण निर्माण होत असते. त्याचा परिणाम आपले जे दैनंदिन जीवन आहे, म्हणजे की आपल्याला लागण झाली तर आपल्याला काय होईल, आपलं दैनंदिन जीवन जे आहे हसत खेळत आपण उठतो आणि आपली कामं करतो आणि वेळ मिळाला तर आपण खेळतो. तर हे जे आपलं दैनंदिन जीवन आहे या दैनंदिन जीवनावरती काय होणार आहे, तर परिणाम होणार आहे. त्यामुळं आपण काय केलं पाहिजे, तर वेळीच खबरदारी घेतली पाहिजे. तर पुढं एक उदाहरण दिले, एखाद्या गावातील लोक एकजुटीने एकमेकाच्या साहाय्याने जेव्हा सगळी कामे पार पाडतात तेव्हा गावाचा विकास उत्तम रीतीने होतो. म्हणजे की एक गाव आहे कोणतं तरी आणि त्या गावातले लोक काय करतायत, तर सगळ्यांशी एकजुटीनं वागतायत, सगळ्यांशी प्रेमानं बोलणं, सगळ्यांच्या मदतीला पडणं आणि प्रत्येकाच्या अडचणीला वेळप्रसंगाला मदत करणं, अशी सगळी लोक वागत आहेत. यामधून काय होईल, तर यामधून त्या गावाची जी एकी आहे ही एकजूटपणा किंवा एकी जी आहे ती आपल्याला लक्षात येईल आणि त्याचबरोबर काय होईल, तर कोणीच अडचणीत राहणार
नाही किंवा कोणालाच अडचण येणार नाही. प्रत्येकजण कसा होईल तर सुखी समाधानी होईल. आणि यामुळं काय होईल तर त्या गावाचा जो विकास आहे तो त्या गावाचा विकाससुद्धा काय होईल तर उत्तमरित्या त्या गावाचा विकास होईल. तर या ठिकाणी हे म्हणले की जेव्हा सगळी कामे पार पडतात तेव्हा त्या गावाचा विकास उत्तम रीतीने होतो. पण काय म्हटले पुढं, परंतु गावातील लोकांमध्ये काही कारणामुळे एकजूट झाली नाही. म्हणजे की असं एक कोणतं तरी गाव आहे की त्या गावामध्ये लोकांमध्ये काही कारणामुळे एकजूट झाली नाही. म्हणजे की प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये व्यस्त आहे आणि प्रत्येकाला आपल्या कामामधून काही वेळ नाही दुसऱ्यासाठी. आणि मग अशा स्वतःमध्ये व्यस्त असणारे जी लोक आहेत किंवा स्वतःचीच प्रगती करून घेणारे जे लोक आहेत याच्यामुळं काय होईल तर जो अडचणीत राहणारा व्यक्ती आहे तो जो अडचणीत आहे तो अडचणीतून कधी बाहेर पडणार नाही. आणि तो आणखी काय करेल तर आपण अडचणीत आहोत तसं दुसरा कसा अडचणीत येईल यासाठी तो प्रयत्न करेल. म्हणजेच काय होईल तर एकजूट नसेल तर त्या गावाचा जो विकास आहे तो विकास होण्यामध्ये अडथळे निर्माण होतील. तर हेच पुढं म्हटले तर गावातील लोकांमध्ये काही कारणामुळे एकजूट झाली नाही तर मात्र त्या गावाचा विकासामध्ये अडथळे निर्माण होतात. तर या ठिकाणी पुढं पाहूया आपण भूतकाळातील मानवी समाजाचे विचार, कृती आणि कृतीचे परिणाम याचा शोध घेऊन अनेक प्रश्नांची उत्तरे इतिहास शोधतो. इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजातील प्रगतीसाठी इष्ट काय अनिष्ट काय याचा अभ्यास करणे शक्य होते. म्हणजे की माणसाची जी प्रगती आहे भूतकाळामध्ये आपण काय करतो मानवी समाजाचे जे विचार होते पूर्वीच्या काळातील जे लोकांचे जे विचार होते ते विचार त्याचबरोबर त्यांनी केलेली त्यावरील जे काही कार्य आहे ते कार्य आणि त्यांनी जे केलेलं काम आणि कार्य आहे त्याचे परिणाम काय झाले हे आपण काय करतो तर शोध घेतो याचा आणि त्याची प्रश्न उत्तरे पाहतो अभ्यास करतो. आणि यामधून आपण जे आज वर्तमान काळामध्ये जे जीवन जगतो आहोत हे वर्तमान काळातील जीवन जगत असताना इतिहासाच्या अभ्यासामुळं काय होतं तर मानवी समाजाच्या प्रगतीसाठी म्हणजे की आपण जे मानव प्राणी आहोत या मानव प्राण्याची जी काही प्रगती होणार आहे या प्रगतीसाठी जे काही चांगलं आहे ते इष्ट म्हणजे काय तर इष्ट म्हणजे चांगलं काय आहे आणि अनिष्ट म्हणजे काय तर अनिष्ट म्हणजे वाईट काय आहे याचा अभ्यास करणे शक्य होते. तर वर्तमान काळात आपण कसे वागल्याने भविष्य काळ चांगल्या प्रकारे घडवता येईल हेही इतिहासाच्या अभ्यासामधून समजते. म्हणजेच की काय कळतं आपल्याला तर वर्तमान काळात आपण कसे वागल्याने म्हणजे की आज जर भूतकाळात जी लोक होऊन गेली त्या लोकांनी जर झाडच लावली नसती तर आज आपण या झाडांची फळं खाऊ शकलो नसतो. आणि आपल्या या काळामध्ये आपण जर झाडच लावली नाहीत तर काय होईल भविष्य काळात आपली जी आपत्ती येणार आहेत किंवा आपली पुढची जी पिढी येणार आहे या पिढीला अशी फळं खाता येणार नाहीत. हे जसं उदाहरणामधून आपण पाहिलं तेच इथं म्हटले वर्तमान काळात आपण कसे वागल्याने म्हणजे की आत्ता आपण काय वागतोय यावर आपलं काय अवलंबून आहे तर भविष्य काळ चांगल्या प्रकारे घडवता म्हणजे भविष्यकाळ अवलंबून आहे. भविष्यकाळ चांगल्या प्रकारे घडवता येईल. कधी घडवता येईल तर वर्तमान काळात आपण जर चांगले वागलो तर आपल्याला भविष्यकाळ चांगल्या पद्धतीनं घालवता येईल. हेही इतिहासाच्या अभ्यासातून समजते. हे काय होतं तर हे सुद्धा आपल्याला इतिहासाच्या अभ्यासामधून समजतं असं इथं म्हटलेलं आहे. तर पुढं काय म्हटलंय भूतकाळात होऊन गेलेल्या थोर व्यक्तींच्या चरित्रातून स्फूर्ती आणि प्रेरणा मिळवून देण्याचे कार्य इतिहास करतो. भूतकाळामध्ये जे होऊन गेलेले थोर व्यक्ती आहेत आता असे थोर व्यक्ती कोण कोण आहेत तर छत्रपती शिवाजी महाराज आहेत.
त्याचबरोबर शहीद भगतसिंग आहे, राजगुरू आहे, सुखदेव आहे, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, त्याचबरोबर इतिहासामध्ये होऊन गेलेले स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत, त्याचबरोबर नेताजी सुभाषचंद्र बोस आहेत, त्याचबरोबर म्हणजे वल्लभभाई पटेल असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, नाना पाटील असतील, क्रांती जी डी बापू लाड असतील, त्याचबरोबर नागनाथ अण्णा नायकवडी असतील. तर हे जे भूतकाळामध्ये या ज्या व्यक्ती होऊन गेल्या, ज्यांनी देश स्वतंत्र होण्यामध्ये आपलं फार मोलाचं योगदान दिलेलं आहे, अशा या व्यक्ती होऊन गेल्या. आणि ह्या व्यक्तींचं जे चरित्र आहे, चरित्र म्हणजे काय तर यांचं जीवन ग्रंथ जो आहे किंवा त्यांनी जे जीवन ज्या पद्धतीनं जगलं ते त्यांचं जगलेलं जे जीवन आहे, या जगलेल्या जीवनावरचं जे पुस्तक असेल ते पुस्तक किंवा त्यांच्या ज्या गोष्टी असतील त्या गोष्टी म्हणजेच त्यांचं काय आहे तर चरित्र आहे. या चरित्रातून आपल्याला काय मिळतं तर स्फूर्ती आणि प्रेरणा मिळवून देण्याचे कार्यही काय करतो, इतिहास करतो, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर इतिहासामध्ये हे जे थोर पुरुष होऊन जातात, या थोर पुरुषांमुळं काय समजतं आपल्याला तर त्यांनी जे देश सेवेसाठी जे काही योगदान दिलेलं आहे, जे काही कार्य केलेलं आहे, या कार्यामधून आपल्याला स्फूर्ती मिळते, प्रेरणा मिळते. आणि हे प्रेरणा मिळवून देण्याचं काम कोण करतं तर इतिहास हे काम करतं. तर इतिहासामुळे आपली आणि इतर संस्कृती यांच्यात झालेली देवाणघेवाण आणि मानवी संस्कृतीच्या विकासाची वाटचाल समजते. इतिहासामुळे काय समजतं तर इतर ज्या संस्कृत्या आहेत त्या संस्कृत्या किंवा म्हणजे आता आपण जर भारताचा इतिहास बघायला गेलो तर आपण काय अभ्यास करू तर राजस्थान म्हणजे की ही जी काही भारतातली जी वेगवेगळी राज्य आहेत, या वेगवेगळ्या राज्यांची जी काही संस्कृती आहे म्हणजे की राजस्थानची संस्कृती काय आहे, गुजरातची संस्कृती काय आहे, त्याचबरोबर काश्मीरची संस्कृती काय आहे, तामिळनाडूची काय आहे, केरळची, कर्नाटकची, आंध्र प्रदेशची काय संस्कृती आहेत, या सगळ्याचा आपण काय करू शकतो तर अभ्यास करू शकतो. तर इतिहासामुळे आपली आणि इतर संस्कृती यांच्यात झालेली देवाणघेवाण म्हणजे की त्यांची जी संस्कृती आहे त्यांच्या संस्कृतीतून आपल्या संस्कृतीमध्ये काय आलं आणि आपल्या संस्कृतीमधून त्यांच्या संस्कृतीमध्ये काय बदल झाले, हे बदल आपण काय करतो तर अभ्यासू शकतो. आणि हे देवाणघेवाण झालेली जे संस्कृती आहेत या संस्कृत्यांचं सुद्धा आपण म्हणजे बारकाईनं निरीक्षण करून अभ्यास करू शकतो. पुढं म्हटले मानवी संस्कृतीच्या विकासाची वाटचाल समजते. तर मानवी संस्कृती जी आहे, मानवाचं जे जीवन जगण्याची जी पद्धत आहे किंवा सण समारंभ उत्सव हे जे काही प्रथा परंपरा आहेत, हे जे काही संस्कृतीचे बीज आहेत, या संस्कृती मानवी संस्कृतीच्या बीजामधून माणसाची किंवा मानवाची विकासाची वाटचाल काय होते आपल्याला समजते. तसेच माणसाच्या जीवन पद्धतीत कसे बदल होत गेले हे सुद्धा समजून घेता येते. म्हणजे की माणसाचं जे जीवन आहे हे जीवनसुद्धा कसं कसं बदलत गेलं हे सुद्धा आपल्याला हळूहळू समजतं. जसं की मगाशी मी उदाहरण दिलं, आजोबांच्या काळातील उदाहरणं सांगत असतात, गोष्टी सांगत असतात, वडिलांच्या काळातील गोष्टी सांगत असतात किंवा त्यांचं जीवनाबद्दल अनुभव सांगत असतात आणि आपण आपल्या काळातील अनुभवत असतो. यामधून काय होतं तर मानवाची जी जीवन पद्धती आहे ती जीवन पद्धती कशी कशी बदलत गेली हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायला मदत होते. म्हणजे की आजोबांच्या काळामध्ये फोन नव्हते, मोबाईल तर फारच लांब होते, मोबाईल तर काही नव्हतेच त्या काळामध्ये. तर त्या काळामध्ये काय व्हायचं तर पत्राद्वारे नातेवाईकांची आपण काय करत होतो खुशाली विचारत होतो. मात्र वडिलांच्या काळामध्ये काय झालं तर वडिलांच्या काळामध्ये टेलिफोन आले
आणि टेलिफोनद्वारे आपण काय करू लागलो, 15 दिवसातून, महिन्यातून किंवा आठवड्यातून एखादा फोन करून आपण चौकशी करू लागलो. आज काय झालं, आपल्या काळामध्ये मोबाईल आले आणि आपण काय करू लागलो, तर दररोज आपल्याला ज्या क्षणाला आठवण होईल त्या क्षणाला आपण नातेवाईकांची खुशाली चौकशी करू शकतो. तर हे जे जीवन जगण्याची जी काही जीवन पद्धती आहे, ही पद्धती कशी कशी बदलत गेली हे सुद्धा इतिहासातून आपल्याला समजतं. या ठिकाणी हे आपण पाहिलं. तर प्रत्येक गावाचा, जिल्ह्याचा, राज्याचा, देशाचा स्वतंत्र इतिहास असतो. प्रत्येक गावाचा काय असतो, तर एक वेगळा इतिहास असतो. तसाच प्रत्येक जिल्ह्याचा एक वेगळा इतिहास असतो आणि त्याचबरोबर प्रत्येक राज्याचा सुद्धा एक स्वतंत्र इतिहास असतो. म्हणजे की इतिहास हा एका माणसाच्या वैयक्तिक आयुष्याचा जसा असू शकतो, तसाच तो गावाचा सुद्धा असू शकतो, जिल्ह्याचा असू शकतो किंवा राज्याचा, देशाचा सुद्धा स्वतंत्र पद्धतीनं असू शकतो, असं इथं म्हटलेलं आहे. तसेच पृथ्वीवरील डोंगर, जलाशय, प्राणीसृष्टी, माणूस या सर्वांचा स्वतंत्र इतिहास आहे. म्हणजे की ही पृथ्वी कशी घडली किंवा ही पृथ्वी कशी निर्माण झाली, हा सुद्धा काय आहे, तर पृथ्वीचा हा इतिहास आहे. तसंच पृथ्वीवरील जे डोंगर आहेत ते डोंगरसुद्धा कसे निर्माण झाले, जलाशय कसे निर्माण झाले, प्राणीसृष्टी कशी निर्माण झाली किंवा माणूस कसा निर्माण झाला, हे सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं इतिहासरूपी स्वतंत्र पद्धतीनं मांडलं जातं. प्रत्येक शास्त्राचाही स्वतःचा इतिहास असतो. प्रत्येक शास्त्र जे आहे त्या प्रत्येक शास्त्राचा सुद्धा काय असतो, स्वतंत्र इतिहास आणि स्वतःचा स्वतंत्र इतिहास असतो. त्याच्या आधारे मानवी संस्कृतीत महत्त्वाचे बदल घडवून आणणाऱ्या अनेक शास्त्रीय शोधाची आणि ते शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांची माहिती आपल्याला मिळते. तर काय म्हटलं इथं, तर जो काही प्रत्येक शास्त्राचा जो एक ठराविक असा इतिहास असतो, त्या इतिहासाच्या आधारे मानवी संस्कृतीत जे काही महत्त्वाचे बदल घडवून आणणाऱ्या अनेक शास्त्रीय शोधांची आणि ते शोध लावणारे शास्त्रज्ञांची सुद्धा काय मिळते, आपल्याला या ठिकाणी माहिती मिळते आहे. भूतकाळ आणि भविष्यकाळ शेवटचा घटक आहे चौथा, भूतकाळ आणि भविष्यकाळ. यामध्ये काय म्हटले, तर भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हे विविध घटनांच्या अखंड साखळीने जोडलेले असतात. उदाहरणार्थ, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारतीयांनी इंग्रज सरकारविरुद्ध लढा दिला. तर काय म्हटले, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हे विविध घटनांच्या अखंड साखळीने जोडलेले असतात. म्हणजे ही एक काळाची काय आहे, एक साखळीच आहे. जो अनुभव घेतलेला आहे तो भूतकाळ आहे, जो अनुभव घेतो आहोत तो वर्तमान काळ आहे आणि जो अनुभव भविष्यात घेणार आहोत तो भविष्यकाळ आहे. हे जसे एका साखळीने अखंड असे जोडले गेलेले आहेत असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. ह्या ज्या विविध घटना आहेत, या विविध घटनासुद्धा काय आहेत, तर अखंड साखळीनं जोडलेल्या आहेत. आता बघूया, पुढं उदाहरण दिले. उदाहरणार्थ, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारतीयांनी इंग्रज सरकारविरुद्ध लढा दिला. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काय केलं, तर भारतातील जे लोक होते, या भारतातील लोकांनी काय केलं, तर इंग्रज सरकारविरुद्ध काय दिला, लढा दिलेला आहे. ही एक ऐतिहासिक कृती आहे. ही कसली घटना आहे, तर इतिहासामध्ये घडलेली एक घटना आहे किंवा कृती आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यामुळे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला. त्यामुळं काय झालं, तर इंग्रजांविरुद्ध भारतीय लोकांनी उठाव केल्यामुळं किंवा युद्ध केल्यामुळं, लढल्यामुळं आपला 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश काय झालेला आहे, तर स्वतंत्र झालेला आहे असे म्हणता येईल. ही काय आहे, तर ही एक स्वातंत्र्यप्राप्ती झालेली घटना आहे. ही काय आहे, तर
असे म्हणता येईल की स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना स्वातंत्र्य लढा या कृतीचा परिणाम आहे. स्वातंत्र्य प्राप्त झालं, हे स्वातंत्र्य प्राप्त कशामुळे झालं, तर स्वातंत्र्य लढा उभारला आणि यशस्वीरित्या लढला, त्यामुळं स्वातंत्र्य प्राप्ती झाली. म्हणूनच या ठिकाणी म्हणले आहे की स्वातंत्र्य प्राप्ती ही घटना स्वातंत्र्य लढा या कृतीचा परिणाम आहे. पुढचा पॅरेग्राफ. आपण आसपास घडणाऱ्या अनेक घटना अशा पद्धतीने आपण पूर्वी केलेल्या कृतीशी जोडलेल्या असतात. आपल्या आसपास घडणाऱ्या अनेक घटना ज्या आहेत, या घटना अशा पद्धतीने आपण पूर्वी केलेल्या कृतीने जोडलेल्या असतात. म्हणजे की पूर्वी जे काही आपण केलेलं असतं, त्या केलेल्या कृतीचं आज आपल्याला काहीतरी फळ मिळत असतं. म्हणजे की जसं आपण अभ्यास करतो दररोजच्या दररोज, आणि त्याचं फळ किंवा त्याचं जे यश आहे ते आपल्याला परीक्षेमध्ये पेपर सोपा जातो आणि निकालाच्या वेळी आपला पहिला नंबर येतो किंवा आपला नंबर येतो. तर हे जे फळ मिळतं हे कशामुळं मिळतं, तर भूतकाळामध्ये काहीतरी आपण केलेलं असतं, अभ्यास केलेला असतो, चांगले मार्क चांगला पेपर लिहिलेला असतो, आणि त्यामुळं काय होतं, तर भविष्यामध्ये निकाल ज्यावेळी लागतो त्यावेळी आपला निकाल चांगल्या पद्धतीनंच लागतो. आपल्या आसपास घडणाऱ्या अनेक घटना अशा पद्धतीने आपण पूर्वी केलेल्या कृतीशी जोडलेल्या असतात. त्यामुळे आपल्याला हे कळते की पूर्वी केलेल्या म्हणजे भूतकाळातील कृतीवर भविष्यकाळ अवलंबून असतो. त्यामुळं आपल्याला काय लक्षात येतं, तर भूतकाळातील जी काही कृती केलेली आहे त्या कृतीवर भविष्यकाळ काय आहे, अवलंबून आहे. जसं मगाशी एक उदाहरण दिलं मी की भूतकाळामध्ये, म्हणजे की भूतकाळामध्ये जर आपण झाडं लावली, आपल्या पूर्वजांनी जर झाडं लावली असली, तर आपण काय करू शकतो, तर त्याची फळं आज खाऊ शकतो. मात्र आपण जर झाडं लावली नाहीत तर आपली येणारी जी पुढची पिढी आहे ती पिढी मात्र ती फळं खाऊ शकेल का झाडाची, तर ती फळं खाऊ शकणार नाही. त्यामुळं काय करावं लागेल आपल्याला, तर झाडं लावावी लागतील. हे जसं उदाहरण आपण पाहिलं तसंच या ठिकाणी म्हटलं आहे की भूतकाळातील कृतीवर भविष्यकाळ अवलंबून असतो. इतिहासाच्या अभ्यासातून आपण हे शिकतो. इतिहासाचा जो आपण अभ्यास करतो या अभ्यासामधून हे आपल्याला समजते. उदाहरणार्थ, फार पूर्वीच्या काळी मानवाने आसपासच्या परिसरात उपलब्ध असलेल्या साहित्यातून हत्यारे निर्माण करण्याची कला आत्मसात केली. फार वर्षापूर्वी काय केलं, तर फार वर्षापूर्वीच्या काळात मानवानं आसपासच्या परिसरात उपलब्ध जे काही साहित्य आहे, म्हणजे की जनावरांची हाडं आहेत किंवा लाकडाची काही दांडकी आहेत, या दांडक्यापासून, या काटक्यापासून किंवा कोचीचे दगड आहेत, त्या कोचीच्या किंवा धारदार दगडांची काय बनवलेली होती, तर हत्यार बनवलेली होती, शस्त्र बनवलेली होती, आणि त्यामधून त्यांनी ती कला चांगल्या पद्धतीनं आत्मसात केलेली होती. तसंच त्यांनी काय केलं, तर अग्नीचा वापर कसा करावा, अग्नी कशी निर्माण करावी आणि अग्नीचा वापर कसा करावा हे सुद्धा शिकून घेतलं होतं. हे सुद्धा काय केलेलं होतं, तर या लोकांनी शिकून घेतलेलं होतं. त्यानं पुढं काय केलं, तर त्यानं पुढं चाकाचा शोध लावला. त्यानं काय केलं, तर पुढं चाकाचा शोध लावला. पुढच्या पिढ्यांनी अशा गोष्टीमध्ये भर घातली. पुढची जी पिढी आहे या पिढीनं काय केलं, हे जे पूर्वीच्या लोकांनी जे काही शोध लावलेले आहेत या शोधामध्येच थोडेफार बदल करून किंवा त्यामध्ये थोडे भाग काहीतरी ॲडिशनल करून वाढवून काय केलेलं आहे, तर त्याला आणखीन एक चांगलं रूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढच्या पिढ्यांनी अशा गोष्टीमध्ये भर घातली. म्हणजेच आता एक उदाहरण पाहूया. पूर्वीच्या काळामध्ये असा एक रस्ता होता की त्या रस्त्याला एका बाजूला चढ होता आणि एका बाजूला उतार होता. तर त्या चढाला असणाऱ्या भागावरून एक लाकडाची चौकोनी आकाराची फळी टप्पेखाट खालच्या दिशेने पळत आली म्हणजे काय, तर ती पडली होती. ती पडल्यामुळं काय झालं, तर
तिला एक वेग प्राप्त झाला आणि ती त्या वेगानं खालच्या दिशेनं म्हणजे जो उताराची बाजू आहे त्या उताराच्या बाजूनं ती आली. मग हे ज्यावेळी मानव प्राण्यानं बघितलं त्यावेळी मानवाच्या असं लक्षात आलं की जर आपण अशा पद्धतीनं याच्या बरोबरमध्ये एक बेरिंग बसवून जर आपण ही जी फळी आहे ही फळी फिरवायला लागलो तर आपल्याला एक त्याला गती देता येईल. मात्र हा जो चौकोनी तुकडा आहे हा चौकोनी तुकडा असल्यामुळं त्याला ते फिरवणं शक्य होईना असं झालं. मग नंतर त्यानं काय केलं तर त्याचे कोपरे हळूहळू कट केले. त्याची जी पुढची पिढी आहे या पुढच्या पिढीनं काय केलं तर त्याचे जे कोपरे आहेत त्या फळीचे ते तुकडे कट केले आणि काय केलं तर त्याला आणखी गती देण्याचा प्रयत्न केला. तर त्यामध्ये सुद्धा काय व्हायला लागलं तर ज्या ठिकाणी व्यवस्थित कट केलेला भाग आहे त्या ठिकाणी व्यवस्थित गाडी पळायची, परंतु ज्या ठिकाणी व्यवस्थित कट नाही त्या ठिकाणी थोडीशी गाडी ते थोडीसं ते चाक जे आहे ते चाक अडकल्यासारखं व्हायचं. मग काय लक्षात आलं त्याच्या तर आणखी ह्याला काय केलं पाहिजे तर व्यवस्थित फिनिशिंग केलं पाहिजे, व्यवस्थित गोलाकार हा भाग कट केला पाहिजे. आणि मग असं त्या पुढच्या पिढीमध्ये लक्षात आल्यावर त्यांनी काय केलं त्या फळीला आणखी गोलामध्ये रूपांतर केलं, गोल स्वरूप प्राप्त केलं आणि मग ती फळी जी आहे ती फळीसुद्धा काय होऊ लागली तर व्यवस्थित पळू लागली आणि त्याच पद्धतीनं काय झालं तर चाकाचा शोध लागला. तर एक पिढी काय करते तर त्यामध्ये थोडा बदल करते तर त्याच्या पुढची पिढी त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी भर घालतच असते. मानवाच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासाच्या जोडीनेच तंत्रज्ञानही विकसित होत गेले. मानवाची जी शारीरिक म्हणजे की शरीरामध्ये जो काही तो व्यक्ती जे कष्ट करतो ते कष्ट आणि त्याचबरोबर बौद्धिक विकास, हा जो बौद्धिक विकास म्हणजे कल्पनेला बुद्धीची जोड देऊन या जोडीनंच त्यानं काय केलं तर तंत्रज्ञान ही विकसित केलेलं आहे. तंत्रज्ञानामध्ये सुद्धा काय केलेलं आहे तर विकास केलेला आहे. तो आजकाल काय करतो आहे तर म्हणजे अवकाशामध्ये वेगवेगळे यान किंवा वेगवेगळे क्षेपणास्त्र किंवा वेगवेगळे ग्रहसुद्धा काय करतो आहे सोडतो आहे आणि त्याद्वारे आपण काय करतो तर त्याद्वारे आपण तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून घेतो. ही प्रक्रिया अजूनही अखंडितपणे सुरूच आहे. ही जी प्रक्रिया आहे की वेगवेगळे बदल होणं, वेगवेगळे शोध लागणं, ही प्रक्रियासुद्धा काय आहे तर ही प्रक्रियासुद्धा चालूच आहे. भूतकाळातील शोधांच्या आधारानेच पुढचे नवनवीन शोध लावणे शक्य असते. भूतकाळात घडलेले जे काही घटना आहेत ह्या घटना किंवा हे जे शोध आहेत या शोधांच्या आधारानेच पुढचे जे नवनवीन शोध लावायचं आहे ते नवनवीन शोध लावणं सहज सुलभ सोपं होतं असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर काही चित्र दाखवलेली आहेत. तर या चित्रामध्ये काय दाखवले तर भूतकाळातील शोध आणि तंत्रज्ञान म्हणजे की ज्यावेळी मानव प्राण्याला ज्यावेळी अग्नीचा शोध लागला त्यावेळी त्यानं काय केलं तर त्या अग्नीचा वापर कसा करायचा तर ही त्यामध्ये भर घातली आणि त्या अग्नीमुळे त्याला काय होऊ लागलं तर त्याचा फायदा तो बर्फाळ प्रदेशामध्ये किंवा हिममय प्रदेशामध्ये तो आपले अस्तित्व टिकवून ठेवू शकू लागला. पुढं बघा काही तंत्रज्ञानाद्वारे म्हणजे की कॉम्प्युटरवर लॅपटॉपवर काही विद्यार्थी म्हणजे अभ्यास करताना दिसत आहेत किंवा लेक्चर अटेंड करताना किंवा काही खेळ खेळताना दिसत आहेत. त्याचबरोबर वर्तमान काळातील शोध आणि तंत्रज्ञान म्हणजे की पूर्वीचा जो शोध आहे भूतकाळातला तो काय होता अग्नीचा शोध होता. अग्नी कशी निर्माण करायची हा शोध होता. आणि आत्ता जो वर्तमान काळातला शोध काय आहे तर जो काही आपल्याला सूर्यप्रकाश मिळतो या सूर्यप्रकाशाच्या आधारावर सौर ऊर्जेच्या आधारावर आपण ऊर्जेच्या आधारावर या सौर पेटीमध्ये आपण काय करतो तर अन्न शिजवतो. तर हे जी सौर ऊर्जेवरची चालणारी सौर चूल आहे किंवा सौर पेटी आहे या पेटीमध्ये सुद्धा अन्न शिजवण्यासाठी काही 4 भांडी किंवा 4 डबे ठेवलेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. तर या ठिकाणी
परिसर अभ्यास भाग 2 मधील प्रकरण पहिले इतिहास म्हणजे काय हे प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. तर या पाठावरील जो काही स्वाध्याय आहे तो स्वाध्याय सोडवा आणि ग्रुपवरती किंवा माझ्या वैयक्तिक नंबरवरती पाठवा. धन्यवाद.